मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. तर गरमागरम उकडीचे तिखट मोदक आणि त्याबरोबर गरमागरम चहा ही आहे आमची वसईची पारंपरिक रेसिपी. आणि ही पारी जी बनवतो ती कशी गोलाकार छान बनवता येईल त्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितले आहेत. बाहेर जोरदार पाऊस, चहाचा गरमागरम कप आणि हा मोराय लाडू. हे उकडीचे तिखट मोदक बनवण्यासाठी आपल्याला उडदाची डाळ लागेल. तर इथे मी 50 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवायची. त्यानंतर निदान कमीत कमी 1 तास तरी भिजत घालायची आणि भिजत घातल्यानंतर आपण ते पाणी फेकून द्यायचं आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जवळजवळ अर्धा लिटर. त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आणि पाव चमचा मीठ घालायचं आणि हे पाणी आपण गॅसवरती ठेवायचं आहे, फास्ट गॅसवरती. उकळी आल्यानंतर गॅस मीडियम करायची आहे. डाळ भिजत वगैरे घातली, ती क्लिप मी घेतली नाही कारण हा व्हिडिओ शूट करायचा मी काही विचार केला नव्हता. जोरदार बाहेर पाऊस लागलेला आहे तर म्हटलं चला मोदक करूया, त्यामुळे अगोदरची क्लिप मी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर ही डाळ आपण अर्धी कच्ची बॉईल करून घेणार आहोत. तर छान उकळी यायला लागलेली आहे. तर ही उकळी आल्यानंतर वरती हा असा फेस येतो, तो फेस असतो तो काढून घ्यायचा आहे. तो संपूर्ण फेस आपण 2-3 वेळा काढून घ्यायचा आहे. ही मोराय लाडूची आमची पारंपरिक पद्धत आहे. तर आम्ही ही कुकरमध्ये बॉईल करत नाही, कारण कुकरमध्ये बॉईल केल्यावर ती जास्त बॉईल होते आणि ही थोडीशी अर्धी कच्ची राहिली पाहिजे. त्यासाठी पातेल्यामध्येच ही आपण बॉईल करून घेणार आहोत. आणि हे पहा छान, आता आपण बघूया किती बॉईल झाली आहे. हे पहा डाळ थोडीशी कडक आहे, म्हणजे हाताने ती नखानी अशी तुटते पण थोडीशी कडक आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा मी दाखवते आता 2 मिनिटानंतर. ही पहा डाळ अशी दाबली ना तर की हाताने ती मॅश झाली पाहिजे, एवढी ती बॉईल करून घ्यायची आहे. आता आपण गॅस बंद करून ही अशी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. हे डाळीतलं पाणी निघते आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया. तर ह्या मोदकसाठी आम्ही वसईला पांढरे कांदे वापरतो. तर हे पांढरे कांदे आमच्या भुईगावला वगैरे मिळतात. तर उन्हाळ्यामध्ये आम्ही हे 2-3 अशा माळा घेऊन येतो आणि अशा टांगून ठेवतो. आणि खास ह्या मोदकसाठी, ह्या मोराच्या लाडूसाठी हे पांढरे कांदे आम्ही घेतो. हे कांद्याचा कचरा वगैरे काढून घेतलेला आहे, साफ केलेले आहेत. त्यानंतर मधला जो भाग आहे तो काढायचा आहे, गोलाकार असतो तो. आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे, किसणीवर नाही किसायचा. उभा चिरून घ्यायचा आहे आणि एकसारखा असा हा चिरून घ्यायचा आहे. हा पांढरा कांदा थंड देखील असतो, तर आम्ही उन्हाळ्यामध्ये ह्या कांद्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे नॉनव्हेजबरोबर हा कांदा खूप छान लागतो. तुमच्याकडे पांढरे कांदे नसतील तर तुम्ही लाल कांदे देखील वापरू शकता. परंतु पुढच्या वर्षी हे मोराय लाडू बनवण्यासाठी नक्की तुम्ही हे पांढरे कांद्याची एक माळ घेऊन ठेवा. मला ह्यावेळेला छोटे कांदे मिळाले, त्यामुळे इथे मी 6-7 कांदे घेतलेले आहेत. अवकाळी पाऊस वगैरे येतो त्यामुळे शेतीवरती खूप परिणाम होतो. तर ह्यावेळेला कांदे जास्त मिळाले नाहीत. तर हे आता चांगले चुरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. ते उभे कांदे कापल्यानंतर ते असे चुरल्याने प्रत्येक ती पाकळी जी असते ती मोकळी होते. फक्त हा मोकळा करून घ्यायचा आहे. खूप जास्त चुरून त्याचं पाणी काढायचं नाही, कारण ते पाणी त्यामध्ये राहिल्यानंतर त्या मोदकाला खूप छान टेस्ट येते. तर आता कांदा देखील बाजूला ठेवलेला आहे. तर आता ह्या मिरच्या, तर भरपूर मिरच्याची आपल्याला गरज असते. तर इथे खूप मोठ्या मिरच्या आहेत, तर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमची मुलं खाणार असतील तर थोडं अलग तुम्ही असं हे सारण करून ठेवा की त्यामध्ये मिरची घालू नका. मोठ्यांसाठी मिरची जरा जास्तच घाला, खूप छान टेस्ट येते मिरचीने. तर मिरचीसुद्धा एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर ही कोथिंबिरी. तर आता पावसाळ्यामध्ये कोथिंबिरीला खूप माती असते, तर खूप भरपूर पाण्यामध्ये अशी कोथिंबिरी भिजत घाला. आणि ही पहा पाणी किती आहे, तर 2-3 पाण्याने स्वच्छ ही कोथिंबिरी आता धुवून घेतलेली आहे. तर आता ही बारीक चिरून घेणार आहोत. तर कोथिंबिरीसुद्धा भरपूर घ्या आणि त्यानंतर अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. आमच्या ह्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज आहेत, एवढ्या टेस्टी असतात, म्हणजे प्रत्येक सीझनला त्या असतात. खूप चविष्ट शिंगोळ्या रेसिपी, ईस्ट इंडियन फुगे किंवा वडे रेसिपी, त्याचप्रमाणे हे चिकन पातोळे दाखवलेले आहेत मी. त्याचप्रमाणे ह्या आमरसातल्या पातोळ्या दाखवलेल्या आहेत. ही जळामोडी जी खास पावसाळ्यामध्ये कोळंबी मिळते ती, ज्वारीचे उकडीचे मोदक आणि खूप पौष्टिक असे नाचणीचे उकडीचे मोदक, मुंड्यातले आंबे टाकून कोळंबीचा रस्सा किंवा खाडीच्या कोळंबीचा रस्सा, भरपूर रेसिपीज आहेत. तर सगळ्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. आता एक मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळं सारण आपण बनवून घेणार आहोत. त्यासाठी प्रथम हा बारीक चिरलेला कांदा घेऊया.
त्यामध्ये ही उकडलेली जी डाळ आहे ती घालायची आहे. अर्धी कच्चीच ठेवायची आहे डाळ, खूप जास्त बॉईल करू नका. त्याचप्रमाणे ही नारळाची अर्धी करवंटी, मी नारळ किसून घेतलेला आहे. प्रथम हे सगळं मिक्स करून घेऊया. 50 ग्रॅम डाळीसाठी अर्धी करवंटी नारळाची घ्यायची आहे. अगदी आपल्या छोट्या फॅमिलीसाठी 2-2, 3-3 मोदक खायला येतील एवढे हे मोदक होतात. तर हे सुद्धा नारळसुद्धा घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली मिरची घालायची आहे. मिरची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे स्पायसी खूप छान लागतात. मिरची जास्त घाला, कोथिंबिरी देखील खूप जास्त घाला आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. डाळ बॉईल करताना आपण थोडंसं मीठ घातलेलं. आता हे संपूर्ण सारणासाठी अर्धा पाऊण चमचा मीठ घालायचं आहे आणि हिंग वापरायचं आहे. तर पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण सारण मिक्स केल्यानंतर आता आपण थोडंसं चमच्यामध्ये घेऊन ती टेस्ट पाहायची आहे. मीठ वगैरे कमी असेल, नारळ कमी वाटत असेल, मिरची कमी वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे त्यामध्ये घालायचं आहे. तर सारण देखील तयार झालेलं आहे. आता आपण पिठाची उकड काढून घेणार आहोत. तर आज आपण तांदळाच्या पिठाची उकड काढणार आहोत. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. फास्ट गॅसवरती पाऊण टीस्पून मीठ घालायचं आहे. त्याचप्रमाणे थोडंसं तेल किंवा तूप वापरायचं आहे. पाणी उकळलेलं आहे. गॅस कमी करायची आहे किंवा तुम्ही बंद देखील करू शकता आणि त्यानंतर एकच एक प्रमाण जेवढी पाणी आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे. पीठ एकदम तांदळाचं हे बारीक पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी चमच्याने मिक्स करते, पण पूर्वी आमच्याकडे लाटणं किंवा पिठाची उकड काढण्यासाठी खास असं एक साहित्य असायचं. तर आता मी चमच्याने काढलेली आहे. गॅस बंद केलेली आहे. त्यावर झाकण द्यायचं आहे. 2 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. आता 2 मिनटानंतर हे आपण जी उकड काढलेली आहे ती मोठ्या परातीमध्ये घेऊया आणि ही उकड आहे ती गरम गरमच चांगली मळून घ्यायची आहे. खूप जास्त गरम असेल तर थोडं 2 मिनटं थांबू शकता आणि त्यानंतर चांगली ही उकड काढून घ्यायची आहे. तर हे पातेल्यातलं आता मी ही उकड काढलेली आहे त्यामध्येच थोडंसं पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं हाताला लावायला पाणी देखील ते वापरता येईल आणि ते पातेलं आहे ते जो पीठ लागलेलं आहे उकड ती कडक होणार नाही. पातेलं आपल्याला साफ करायला इझी जाईल. तर खूप उकड गरम आहे. थोडीशी थंड करून घेऊया आणि त्यानंतर अशी चांगली मळून घ्यायची आहे. तुम्ही पिठाची उकड जेवढी चांगली मळाल तेवढी तुमची जी पारी असते ती चांगली गोल येते आणि फाटत वगैरे नाही. तर त्यासाठी चांगलं पीठ हे मळून घ्यायचं आहे. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे. खूप कडक अशी झाली पाहिजे नाही आणि खूप अशी सैलसरसुद्धा नको आहे. तर त्यासाठी एकाच एक प्रमाण घ्या आणि चांगली अशी उकड मळून घेऊया. तर आता ही चांगली मळून झालेली आहे उकड. तर ह्या उकडीचे आपण 2 भाग करणार आहोत. कारण अशी बाहेरच ठेवली उघड्यावरती तर ती लवकर कडक होते. त्यासाठी मी अर्धे ह्या गरम भांड्यामध्ये ठेवलेली आहे. म्हणजे ती चांगली गरम राहते त्यामुळे ती नरमच राहते. आणि ही दुसरी अर्धी मी इथे आता पुन्हा एकदा चांगली व्यवस्थित मळून घेऊया 1 मिनिटभर. आणि त्यानंतर अशा प्रकारे या उकडीला असा शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लहान मोठे जसे मोदक पाहिजेत त्याप्रमाणे त्याचे असे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि एक पीस फक्त बाहेर ठेवायचा. बाकी हे जे आहेत हे आपण असेच न मळता आपण ह्या गरम भांड्यात ठेवून द्यायचे आहेत म्हणजे ते नरम राहतील. हे सारण बनवल्यानंतर मी जेवण वगैरे बनवलेलं आहे. तर आता ही दुपारची वेळ आहे तर त्यासाठी हे सारण पुन्हा एकदा बाहेर काढून चांगलं मिक्स करून घेऊया. आता ही थोडंसं आपल्याला तेल लागेल. तर तेल किंवा तुम्ही नारळाचं पहिल्यांदाच काढलेलं दूध म्हणजे जाडसर दूध घ्यायचं आहे किंवा तेलाने असं अंगठ्याला घ्यायचं. त्यानंतर असं चांगला गोळा करून मध्ये असं हे बोटाने दाबायचं आणि त्यानंतर हे पहा मी तुम्हाला दाखवते आहे. वरून असं फिरवत जायचं गोलाकार. फक्त वरतीच फिरवायचं, खाली नाही फिरवायचं. संपूर्ण फिरवल्यानंतर ही पहा आता हा जो मधला भाग राहिला त्यामध्ये असं पुन्हा हाताला तेल लावायचं आणि चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. गोलाकार फिरवत जायचं, प्रेस करायचं की ही पारी एकदम खोलगट येते. खालूनच सुरुवात नाही करायची, पहिली वरून सुरुवात करायची आणि त्यानंतर हळूहळू खाली जायचं. छान मस्त अशी गोलाकार अशी ही पारी येते. खाली संपूर्ण सगळं प्रेस केल्यानंतर पुन्हा वरती हळूहळू यायचं आणि सगळी गोलाकार पुन्हा फिरवायची. तर छान मस्त अशी गोलाकार आपली ही पारी तयार झालेली आहे. ही बनवायला खूप इझी आहे. फक्त तुम्ही 1-2 वेळा ट्राय केल्यानंतर अशी गोलाकार पारी तुमची येईल. त्यानंतर आपण हे मोदकाचं सारण घ्यायचं आहे.
तर तुम्ही किती मोठी पारी बनवलेली आहे किंवा तुम्हाला किती मोठा मोदक बनवायचा आहे त्याप्रमाणे 1 चमचा 2 चमचा किंवा 1.5 चमचा असा घालू शकता. आणि त्यानंतर खालून असं प्रेस करायचं, वरून देखील अशी ही पारी बंद करत जायचं आणि मधलं जे पुरण आहे, कांदा वगैरे आहे तो वरती येतो, तर असं बोटाने तो प्रेस करायचा आहे. आणि अशा प्रकारे ही पारी थोडंसं हाताला तेल घ्यायचं आणि ही असं मोदक तयार करायचा. छान मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर दुसरी एक तुम्हाला मी पारी बनवून दाखवते. अशा प्रकारे चांगला पहिला गोळा हा मळून घ्यायचा आणि असं गोलाकार बनवायचा, असं राऊंड करायचं. आणि त्यानंतर इथे थोडंसं प्रेस करायचं, बोटाला तेल घ्यायला विसरायचं नाही. त्यानंतर असं वरून प्रेस करत जायचं, चांगली अशी गोलाकार फिरवून अशी फिरवत जायचं. तुम्हाला वाटलं की मध्येच जरा पारी अशी फाटली, तर फाटल्यानंतर हे पहा असं प्रेस करायचं, म्हणजे ती चिकटते पुन्हा. आणि त्यानंतर अशी गोलाकार पुन्हा फिरवत जायचं आणि मग त्यानंतर बोटाला पुन्हा तेल घ्यायचं थोडंसं आणि हा मधला जो भाग आहे तो प्रेस करत जायचं, तो असं गोलाकार पुन्हा फिरवायचं, म्हणजे ती खोलगट पारी तयार होते अशा प्रकारे. आणि मग हळूहळू वरती यायचं. मग वरतीसुद्धा अशी थोडीशी जाडसर असेल तर ती एकदम पातळ अशी बनवायची. आणि अशा प्रकारे मस्त अशी पारी आपली गोलाकार येते. त्यानंतर असं सारण घ्यायचं, 1-2 चमचे जसं तुम्हाला पाहिजे तेवढं, चांगलं प्रेस करायचं थोडंसं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा असं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रेस करत जायचं. प्रेस करतेवेळी थोडीशी कदाचित पारी तुमची फाटली तर ती हातानेच प्रेस करायची आहे. आणि अशा प्रकारे हे मोदक बनवायचे आहेत. थोडंसं वरून तेल लावायचं आहे. आणि तुम्हाला हे मोदक करायला वेळ असेल तर खालूनसुद्धा एक बोट तेलाचं लावा, म्हणजे खालच्या आपल्या प्लेटला चिकटणार नाही. आणि अशा प्रकारे सगळे मोदक आता बनवून घेतलेले आहेत मी, थोडेसेच बनवलेले आहेत. त्यानंतर हे जे सारण राहिलेलं आहे हे तुम्ही एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि डीप फ्रीजमध्ये ठेवा, महिनाभर चांगलं मस्त राहते. तर हे पहा, तुम्हाला वाटलं की त्याला कळ्या पडायच्या आहेत तर असे जे आपले हे असतात ते प्रेस करत जा, म्हणजे छान मस्त कळ्या देखील येतात. आणि तुम्ही हा मोदक बनवताना जर तुमचं फाटला तर तेव्हासुद्धा प्रेस करा, म्हणजे ती कळी देखील येते आणि फाटला येतो व्यवस्थित राहतो. तर हे इडलीच्या भांड्यामध्ये आपण आता मोदक बनवणार आहोत. त्यासाठी इथे ह्या प्लेट आहेत, त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे. इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यावर ही प्लेट ठेवलेली आहे. हे पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये मोदक घालणार आहोत. तर पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये अशा प्रकारे हे सगळे मोदक ठेवायचे आहेत. मागील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही जी प्लेट आहे ती उलटी ठेवायची, त्यावर प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये जास्त मोदक जरा मावतात. इथे मी आता 8च बनवलेले आहेत तर असे ठेवलेले आहेत. आणि आता मीडियम गॅसवरती 10-12 मिनटासाठी हे आपण वाफवून घेणार आहोत. तर 10-12 मिनटं झालेली आहेत आणि छान आपले मोदक तयार झालेले आहेत. गॅस बंद केलेली आहे. आता हे मोदक मी काढून घेणार आहे. तर केळीच्या पानावरती मस्त सर्व करून घेऊया. आणि तुम्ही दुसरी बॅच जेव्हा हे मोदक उकडून घेणार तेव्हा त्या इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आहे की नाही ते प्रथम चेक करायचं आहे, नाहीतर ते इडलीचं भांडं जळून जाईल. तर अशा प्रकारे हे सगळे गरमागरम आपले मोदक तयार झालेले आहेत. तर गरमागरम चहा आणि हे मोदक आणि बाहेर पाऊस किंवा पावसाचं वातावरण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ही आमची रेसिपी, वसईची आमची कुपारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. नक्की मी सांगते की तुम्हाला ते खूप आवडणार. तर हे पहा, एक मोदक तुम्हाला मी मोडून दाखवते. अतिशय चविष्ट असे हे मोराई लाडू तयार झालेले आहेत. ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ही रेसिपी बनवा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.